आत्ता माझ्यासमोर जेवढ्या तरुण मुली आहेत ज्यांची लग्न झालेली नाही आहेत किंवा लग्न झालेली आहेत, पण त्यांनी उजवा हात जरा वर करा. किती जणींच्या हातात बांगडी आहे मला बघू बरं. बांगडी नाही, कुंकू नाही, आई रागवत नाही. सासू रागवली की मात्र सासू ऑर्थोडॉक्स. का ग? परवा एका सासूनी सुनेला सांगितलं, तिन्ही सांज झाली आहे देवाजवळ दिवा लाव. सून उठली, हातात बांगडी नाही. सासू एवढंच म्हणाली, बांगडी घाल आणि दिवा लाव. माझ्या मम्मीनी मला कधी बांगडी घाल म्हटलं नाही. मी कधी बांगडी घातलीच नाही. दिला नंदादीप फेकून. जाऊन झोपून टाकलं बेडरूममध्ये. आईला मिस कॉल, आई 10 मिनिटात हजर. 12 माणसं घेऊन कायदा. सगळी वरात त्या पोलीस स्टेशनला. सांगते मुलीला, 4था महिना आहे तुला, केस दाखल करू नको. ऐकलं नाही अजिबात. यांना यांची जागाच दाखवते म्हणे. जागा दाखवली. 8 माणसं अटकेत, 1 बांगडी. हे कारण आहे. आणि आता बाळंतीण झाली. आता मुलाला नाव कोणाचं द्यायचं? बिंदास्त निघून गेलीस तू 4थ्या महिन्यात. आज 2 वर्षाचं बाळ झालं, तुला येता येत नाही. काय करायचं घरातल्या माणसांनी? किती नोटिसा पाठवायच्या, किती बोलायचं, किती कॉम्प्रोमाइज करायचं? दोन्ही बाजू आहेत. जिच्यावर अन्याय होतो तिने कायदा वापरायचा आहे, पण जिच्यावर अन्याय होत नाही तिने कायद्याचा गैरवापर मात्र अजिबात करायचा नाही आहे. नाहीतर त्या कुटुंब व्यवस्थेला इतकी प्रचंड मरगळ आलेली आहे.